मुलांनो, तुम्ही मोटिवेशन हा शब्द अनेकदा ऐकला असेल. कधी शिक्षकांकडनं, कधी पालकांकडनं, कधी आपल्या नातेवाईकांकडनं. पण तुमच्या हे लक्षात येत नसेल की नेमकं मोटिवेशन म्हणजे का आणि कशासाठी करायचं आणि ते काय असतं. मुळामध्ये आपल्याला बाहेरून मोटिवेशन जर घ्यावं लागत असेल तर ते चुकीचंच आहे. मोटिवेशन किंवा प्रेरणा, एखादी गोष्ट करण्याची इच्छा ही आतून व्हायला हवी असते. जोपर्यंत मला हे कळत नाही की मला मोटिवेशन का हवं आहे, तोपर्यंत आपण मोटिवेट होत नाही. जसं तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्हाला कोणी सांगत नाही, तुम्ही स्वतःहून स्वयंपाकघरामध्ये जाऊन तुम्हाला काही खाण्यासाठी पदार्थ आहेत का याचा शोध घेता. तसं माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायचं आहे, माझ्या आयुष्याचं मला सोन्याचा एखादा दागिना घडवायचा आहे की माझ्या आयुष्याची मला माती करायची आहे, हे जेव्हा आपण ठरवतो की मला माझ्या आयुष्याचं काहीतरी चांगलं करायचं आहे, त्यावेळेला मोटिवेशन आपोआप आतून येते. त्याच्यासाठी हवी असते ओनरशिप, माझ्या आयुष्याची जबाबदारी घेणं. मी जे काही करणार आहे त्याच्या चांगल्या वाईटाची जबाबदारी माझी असणार आहे. म्हणजे हा मोटिवेशन नावाचा जो शब्द आहे तो हुबेहूब किंवा पूर्णपणे तुमच्याशी कनेक्टेड आहे. दुसऱ्या कुणाकडून तरी उसनं घेतलेलं मोटिवेशन कधी कामाला येणार नाही. मुलांनो, एक लक्षात घ्या की आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा आहे की मला मोटिवेशन कशासाठी हवं आहे. तर ते सगळ्यात पहिलं तर फॉर माय बेटरमेंट, माझं चांगलं व्हावं म्हणून. दुसरं, मी जे काही मोटिवेशन मला मिळतं आहे त्यातून मला एन्जॉयमेंट म्हणजे आनंद मिळाला पाहिजे. लादलेलं मोटिवेशन कधीच नसतं. मला यातून नाव मिळवायचं आहे, लोकांचं प्रेम मिळवायचं आहे, मला छान चांगल्या पद्धतीने जगता यावं, समाधानाने आणि आनंदाने राहता यावं, याच्याकरता मोटिवेशन हवं असतं. आणि मी जास्तीत जास्त ऑर्गनाईज होईन, जास्तीत जास्त कॉन्फिडंट किंवा आत्मविश्वासाने काम करू शकेन, याच्यासाठी मोटिवेशन हवं. तर मग हे मोटिवेशन घ्यायचं आणि कशा पद्धतीने आपल्याला स्वतःला प्रेरणा द्यायची आहे ते पहा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचं ध्येय ठरवा की मला माझ्या आयुष्यामध्ये कुठे जाऊन पोहोचायचं आहे. पुढच्या 10 वर्षांनी मी कुठे असणार आहे, कुठल्या जागेवर जाऊन पोहोचणार आहे, मी कुठल्या प्रकारचं शिक्षण पूर्ण केलेलं असेल, मी कुठल्या प्रकारचा स्टार्टअप, जॉब, बिझनेस करत असेल, जे काही असेल ते. माझ्यामध्ये कुठले चांगले गुण आहेत, कुठले चांगले दोष आहेत ते लिहून काढा. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी प्रायोरिटीवर आहेत, इम्पॉर्टंट आहेत, त्यांची एक लिस्ट तयार करा. तुमचं संपूर्ण दिवसाचं टाईमटेबल करा की ज्याच्यामध्ये ज्या प्रायोरिटी तुम्ही दिल्या आहेत त्या गोष्टी पहिल्यांदा करा, मग सेकंडरी ज्या असतील त्या नंतर करा. काही अशा गोष्टी ज्या नाही केल्या तरी चालतील आणि काही अशा गोष्टी ज्या आपण डेलिगेट म्हणजे दुसऱ्यांवर पण सोपवू शकतो. मग स्वतःकडे असं बघा की आता येणाऱ्या 5 वर्षानंतर मी कुठे असणार आहे, माझा ड्रीम जॉब काय आहे. स्वतःला पुश करा, स्वतःला सातत्याने ध्येयाच्या दिशेने प्रेरणा देत राहा की तुला इथे जाऊन पोहोचायचं, आज तुला एवढं काम करायचं आहे. असा जेव्हा तुम्ही मनाचा निश्चय कराल त्यावेळेला आपोआप तुमच्यामध्ये बदल घडून येईल. तेव्हा हा बदल हा कधीही बाहेरून होत नसतो, तो आतून व्हायला हवा आहे. तेव्हाच तुम्ही मोटिवेट होऊ शकाल. तेव्हा मित्रांनो आणि मुलांनो, तुम्हाला स्वतःला मोटिवेट करायचं असेल तर बाहेरचा फोर्स काही कामाचा नाही. अंतर्मनातून असं वाटलं पाहिजे की मला माझ्या आयुष्याचं सोनं करायचं आहे. धन्यवाद.